नमस्कार मित्रांनो, आज आपण खूप सुंदर अशी कथा बघणार आहोत. त्या रात्री तो माझ्या आयुष्यात एक आशेचा किरण बनून आला होता. प्रत्येक गोष्टीत हरले होते मी. कोणती गोष्ट करायला गेली तरी त्यामध्ये यश मिळतच नव्हतं. या सगळ्यांमध्ये आणखीन एक गोष्ट म्हणजे मी मनातून खूप थकले होते. ऑफिसमधून कंटाळून बाहेर पडले आणि ब्रिजवर येऊन उभी राहिले. डोळ्यांच्या समोर सगळीकडे अंधार झाला होता. मनात सुद्धा काळोखच निर्माण झाला होता. त्या ब्रिजच्या 4 इंचाच्या पट्टीवर मी उभा होते. मी पुढे पाय टाकणार तेवढ्यात पाठीमागून त्याचा आवाज आला आणि माझे पाय आपोआपच थांबले. तो बोलतो, गोळा खाणार? हे ऐकताच मी जेव्हा पाठीमागून वळून पाहिले तेव्हा सगळीकडे लाईट लागली आणि त्या लाईटमध्ये तो गोळा खात होता. जेव्हा मी त्याच्याकडे पाहिलं त्यावेळेस तो मला म्हणाला, मला एकट्याला गोळा खायला खूप कंटाळा येतो. तरीसुद्धा आज वाटत मला गोळावाला भेटला, पण इच्छा मारू शकत नव्हतो म्हणून गोळा घेतला. पण सोबत कोणी नव्हतं म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे. गोळा खाणार काय? हे काय वेडेपण होतं, मला काही समजलंच नाही. मी तर त्याला ओळखत सुद्धा नव्हते. मी त्याला विचारलं, आपण दोघे एकमेकांना ओळखतो का? त्यावर तो बोलला, आपण एकमेकांना नाही ओळखत, पण तू जे आता करत होतीस ना ते करून तुला काय मिळणार होतं असं तो म्हणाला. तू थोडंच मरणार होतीस काय? इथे जे गार्ड उभे आहेत ना ते तुला मरू दिलेच नसते. हातपाय तोडून ठेवून अंथरुणावर पडून राहायला तुला आवडतं काय? तो काय बोलायलाय हे मला समजतच नव्हतं, पण त्याच्या आवाजात मात्र काहीतरी जादू होती की पायाला दोरी बांधून कसं पाठीमागे खेचतात तसे त्याने माझे पाय पाठीमागे घेतले होते. नाहीतर मी एका सेकंदात उडी मारून मोकळी झाले असते. त्याने माझ्या हातात गोळा ठेवला आणि तो तिथून निघून जायला लागला. मी त्या गोळ्याकडे बघतच राहिले. त्या गोळ्यासारखंच माझं आयुष्य झालं होतं. जरा जरा कमी होत चालले होते. मी त्या गोळ्याकडे बघत होते. तेवढ्यात तो परत पाठीमागे फिरून बघतो आणि माझ्या हाताला धरून घेऊन जातो. त्यावेळेस मला काहीच सुचत नाही. एक अनोळखी व्यक्ती माझ्या हाताला धरून मला घेऊन जात होती. मला समजत नव्हतं की मी काय करत आहे. मी फक्त त्याच्या मागून त्याच्या पाठोपाठ जात होते. दुसऱ्या दिवशी सकाळी माझे डोळे उघडले तेव्हा तो माझ्यासाठी चहा बनवत होता. त्याने मला गुड मॉर्निंग म्हटले, पण मी काहीच उत्तर दिलं नाही. असं दुसऱ्याच्या घरात रात्रीचं येऊन राहणं आणि त्यांच्याच घरात चहा बसून घेणं हे सगळं काही माझ्यासाठी कसं तरी वाटत होतं. तो बोलतो, एवढं अवघडल्यासारखं वाटून घेऊ नको. काय झालं होतं रात्री तुला? तू असं का वेड्यागत वागत होतीस? मी त्याच्या याच प्रश्नांची वाट बघत होते. मी सगळ्या मनातल्या गोष्टी बोलून टाकत गेले. मला हे नाही सगळं करायचं. मला नाही इंटरेस्ट माझ्या वडिलांच्या कंपनीमध्ये, पण त्यांचं म्हणणं आहे की मी त्यांच्याच कंपनीत काम करावं. मला तर एक चांगली लेखिका बनायचं आहे, पण ते ऐकतच नाही आहेत. ते मला समजूनच घेत नाहीत. मी कितीतरी वेळा कंपनीत काम करण्याचा प्रयत्न पण केला, पण नाही मला जमत. मला सगळेजण तिथं कठपुतळीसारखे वाटतात. त्यांना हवा तसा रिझल्ट मी नाही देऊ शकले. मला माझे स्वप्न पूर्ण करायचे आहे. मला लेखिका बनायचे आहे, पण तसं आजूबाजूला वातावरणच नाही आहे. कसं पूर्ण करणार मी माझं स्वप्न देवालाच ठाऊक. त्यावर तो बोलतो की ह्यासाठी आजूबाजूला तसं वातावरण असण्याची गरज नाही. तू जर स्वतः मनाने जर ठरवलीस ना तर तू काहीही करू शकतेस. स्वतःचं स्वप्न पूर्ण करू शकतेस. असं बोलून त्याने त्याचा चहा संपवला आणि तो तिथून उठला. त्यानंतर मी सुद्धा माझा चहा संपवला आणि मी त्याच्या घरातून निघाले.
त्याचं ते बोलणं माझ्या डोक्यात गुणगुणत होतं. थोड्या अंतरावर गेल्यानंतर मी तशीच पाठीमागे फिरले आणि त्याच्या घराकडे गेले. तर बघते तर काय, तो नृत्य करत होता. इतकं सुंदर नृत्य करत होता की त्याचे हातपाय नृत्यावर डोलत होते आणि माझे डोळे त्याच्याकडे बघत त्या नृत्यावर डोलत होते. त्याच्या एक गोष्ट लक्षात येत नाही की मी त्याला नृत्य करताना बघत आहे. तो नृत्य करत करत असताना त्याचा हात माझ्या खांद्यावर पडतो आणि तो जाग्यावरच थांबतो आणि मला विचारतो की कसं वाटलं नृत्य, आवडलं का, इतकेच बोलतो आणि हसतो. मला काय बोलावे हे समजतच नाही. त्याचं ते हसणं मला एक जगण्याची नवी उमेद देतं आणि मी तिथून निघून गेले. दिवसेंदिवस निघून जात होते. आता माझं मन ऑफिसमध्ये हळूहळू रमायला लागलं होतं. त्यामुळे वडीलसुद्धा खूप खुश होते. असं नाही की आता मला लिहायला वेळ मिळत होता, पण त्याचं ते हसणं आणि त्याचे ते बोलणं ऐकून मला तर खूप प्रसन्न वाटू लागलं होतं. आयुष्याला एक नवीन दिशा मिळाली होती. त्याचा हसणारा चेहरा डोळ्यांसमोरून जातच नव्हता. जेव्हा जेव्हा तो नृत्य करायचा तेव्हा तेव्हा माझं मन सुद्धा त्याच्याबरोबर नृत्य करायचं. काहीतरी स्पेशल त्याच्यामध्ये गोष्ट होती की त्याचं खरं वागणं, त्याचा जगाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता तो काही वेगळाच होता. जेव्हा जेव्हा तो सुरांच्या तालावर नृत्य करायचा तेव्हा तेव्हा माझं मन सुद्धा त्याच्याबरोबर मोरासारखं नृत्य करायचं. जेव्हा जेव्हा तो माझ्यासोबत असायचा तेव्हा तेव्हा मला असं वाटायचं की काहीतरी स्पेशल आहे त्याच्यामध्ये. तो एकदा बोलायला लागला की नॉनस्टॉप बोलतच राहायचा. तो नेहमी म्हणायचा की ही जी नदी आहे ही कधीच थांबत नाही. आपल्याला कंटाळा आला आहे म्हणून. हे आकाश जे तू बघतेस ना ते कधी थांबत नाही. मला कंटाळा आला आहे, मी विश्रांती घेतो म्हणून. आपण तर या पशुपक्ष्यांची सुद्धा जागा हिरावून घेतली आहे, पण ते केव्हा सुद्धा तक्रार करत नाहीत. तो नेहमीच सकारात्मक विचार करायचा. त्याचं ते बोलणं ऐकतच राहावंसं वाटायचं. त्याच्या बोलण्यात एक वेगळीच ऊर्जा होती. जेव्हा जेव्हा तो नृत्य करायचा तेव्हा त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक असायची. तुला नृत्य करायला खूप आवडतं ना? तो म्हणाला, हो, मला नृत्य करायला खूप आवडतं. जेव्हा जेव्हा संगीत वाजतं तेव्हा मला असं वाटतं की हे संगीत माझ्यासाठीच बनले आहे. ही बासुरीची धून ऐकताना असं वाटतं की हे संगीत माझ्या अंगातच संचारलं आहे. तबला आणि घुंगरूचा आवाज येतो तेव्हा माझे पाय आपोआपच त्या संगीतावर, त्या तालावर थिरकतात. स्वतःला मी नाही थांबवू शकत. असं वाटतं की हे संगीत आणि ताल माझ्यासाठीच बनलं आहे. माझ्या वडिलांना नृत्य करणं आवडत नव्हतं. त्यांना मी खूप शिकून मोठं होऊन स्वतःच्या पायावर उभे राहावं असं त्यांचं एक स्वप्न होतं. पण मला काही केल्या अभ्यासातलं काही येत नव्हतं. माझ्या तन्मनात नृत्यच बसलेलं होतं. त्या दिवशी तुला ब्रिजवर पाहिलं ना तेव्हा मला माझी आठवण झाली. काही वर्षापूर्वी मी सुद्धा तुझ्या जागीच उभा होतो. पण माझ्या मनात विचार आला की जर मला माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मला माझं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर असं स्वतःला संपून पूर्ण होणार आहे का? म्हणून मी मागे फिरलो आणि आज मी माझ्या स्वप्नांकडं माझं पाऊल टाकलं आहे. त्यासोबत मी माझ्या वडिलांचं सुद्धा स्वप्न पूर्ण करत आणलं आहे. कोणतेही काम अशक्य नसतं. आपण जर मनामध्ये जिद्द आणली, कष्ट केले तर आपण आपलं स्वप्न पूर्ण करू शकतो. अशा बऱ्याचशाच गोष्टी तो सहज बोलून जायचा. मी त्याच्या बोलण्यात हरवून जायची. हळूहळू त्याच्यामध्ये बदल दिसू लागला होता. त्याच्या डोळ्यातली चमक जणू काही हळूहळू निथळत होती. तो नृत्य केल्यानंतर अशक्त होऊ लागला होता. त्याला मी बऱ्याच वेळा विचारलं की तुला काय होतंय? आपण डॉक्टरकडे जाऊ. पण तो मला नेहमीच दुसऱ्या दिशेला घेऊन जायचा. प्रत्येक वेळेस त्याला मी विचारायची तुला काय होतंय, तेव्हा तेव्हा तो हसण्यावर घालवायचा. त्याचं स्वप्न होतं की भरलेल्या हॉलमध्ये सगळ्यांसमोर नृत्य करायचं.
पण त्याच्याकडे म्हणावा तसा पैसा नव्हता. त्यामुळे त्याचे हे स्वप्नच राहिलं होतं. तो काहीच बोलायचा नाही, पण त्याच्या डोळ्यात हे स्पष्ट दिसून येत होतं. एक दिवस असंच आम्ही दोघे पण फिरायला गेलो होतो. तेव्हा समुद्रकिनारी बसल्यानंतर त्याचं डोकं मी माझ्या मांडीवर ठेवून घेतलं आणि त्याच्या केसांमध्ये हळूवार हात फिरवत होते. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर निरागस हसू येत होतं. तेव्हा तो म्हणतो, माझे जे स्वप्न आहे ते केव्हा पूर्ण होणार नाही वाटतं. तेव्हा मी बोलले, असं का बोलतोस? तुझं नक्की स्वप्न पूर्ण होईल. त्यावर तो म्हणाला, माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला भरपूर पैसा लागणार आहे आणि आता तो माझ्याकडे नाही. मला त्याचं म्हणणं समजत होतं. त्याच्या मनातलं दुःख कळत होतं. आज तो खूप दमल्यासारखा वाटत होता. त्याच्या डोळ्यातली चमक कुठेतरी हरवली आहे. त्याच्या पाठीमागचं कारण आज मला समजलं होतं. खूप हिम्मत करून मी माझ्या वडिलांशी पहिल्यांदा बोलायचं ठरवलं. एक दिवस डान्स कॉन्सर्ट होणार होती आणि त्या डान्स कॉन्सर्टला आमचीच कंपनी स्पॉन्सर करणार होती. त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी त्याच्या स्वप्नांच्या फक्त एक पाऊल पाठीमागे होते. मला माहिती होतं की त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला फक्त एका चान्सची गरज आहे. त्याला जर एकदा एक चान्स मिळाला तर तो स्वप्न पूर्ण करण्यासाठी हवेत उडान घेईल. म्हणून मी तयारी सुरू केली, त्याच्या चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यातील चमक परत आणण्यासाठी. मी पूर्ण तयारीला लागले होते. पण हे सगळं करता करता मी त्याला 1 महिना जवळजवळ भेटलेच नव्हते. तो खूप स्वाभिमानी होता. त्याला जर समजलं असतं की मी हे त्याच्यासाठी करत आहे तर तो कधी तयार झाला नसता. बऱ्याच वेळा तो मला ओरडायचा की तू मला का भेटायला येत नाही आहेस. तेव्हा मी त्याला मी बिझी आहे म्हणून सांगायचे आणि विषय टाळून द्यायची. एक दिवस त्याचा मला फोन येतो. खूप खुश असतो आणि म्हणतो की मोठ्या मोठ्या आवाजात मला एक चान्स मिळाला आहे. सकाळीच सरांचा फोन आला होता. शहरात होणाऱ्या मोठ्या डान्स कॉम्पिटिशनमध्ये मला नृत्य करायला मिळणार आहे. तू आज मला भेटशील का? मी त्याचं हे बोलणं ऐकतच कानाला फोन लावून उभी राहिले होते. मला त्याचं हे बोलणं, त्याचं हे हसणं ऐकायचं होतं. मला जे हवं होतं ते आज मला मिळालं होतं. डान्स कॉन्सर्टचा आज दिवस आला होता. आज तो हॉलमध्ये बेभान होऊन संगीताच्या तालावर नृत्य करत होता. सगळीकडे टाळ्यांचा गडगडाट वाजत होता. त्याचं जर नृत्य बघून माझ्या डोळ्यातून आपोआपच अश्रू येऊ लागले होते. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. पण टाळ्यांचा आवाज जास्त वेळ टिकला नाही. नृत्य करत असताना, कथक करत असताना त्याला चक्कर येते आणि तो बेशुद्ध होऊन हॉलमध्ये स्टेजवर पडतो. तेव्हा टाळ्यांचा आवाज थांबतो. हॉलमध्ये सगळीकडे शांतता पसरते. सगळ्यांच्या मदतीने मी त्याला घेऊन गाडीकडे धावत गेले. त्याच्या नाकातून रक्त येत होतं. जेव्हा तो शुद्धीत आला तेव्हा मी त्याला विचारलं, तुला माहिती होतं ना आज पुन्हा एकदा मी हारले होते. जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा मी त्याला फक्त एवढेच विचारू शकले की तू का केलास असं. तेव्हा त्याने काही उत्तर दिलं नाही. तेव्हा मी समजून गेले, तुला माहिती होतं की तुझ्यासाठी जास्त चालणं सुद्धा किती धोक्याचं आहे, तर तू असं का केलास. तेव्हा तो म्हटला की असं मी जर केलं नसतं तर माझं स्वप्न कसं पूर्ण झालं असतं आणि असं माझं स्वप्न अर्धवट ठेवून मी कसा जाणार होतो. भरलेल्या डोळ्यांमध्ये सुद्धा त्याच्या एक वेगळीच चमक होती. ब्लड कॅन्सर होता त्याला. तो सुद्धा शेवटच्या स्टेजवर होता. जेव्हा ही गोष्ट त्याला समजली होती तेव्हा त्याच्याकडे इतके पैसे नव्हते की तो आपल्या आजारावर उपचार करू शकेल. त्यावेळेस मला एका गोष्टीचं खूप वाईट वाटू लागलं की का मी त्याला जबरदस्तीने नाही विचारलं का तुला असं अशक्तपणा येतो. माझ्या असण्याचा काय फायदा झाला होता. 6 महिने जवळजवळ त्याच्यावर उपचार चालू होते. औषध गोळ्यांचा त्याच्यावर काहीच परिणाम दिसून येत नव्हता. शेवटी त्याला मी वाचवू शकले नव्हते. मी पुन्हा एकदा अपयशी ठरले होते. पण आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जगण्याची आशा देऊन गेला होता तो.
स्वप्न पूर्ण करण्यासाठी वातावरणाची गरज नाही, तर आपल्या मनाची जिद्द हवी लागते, हे तो शिकवून गेला होता. त्याच्यासोबत राहून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या होत्या. त्या सगळ्या गोष्टी मी पेन घेऊन एका कागदावर लिहून काढल्या आणि माझ्या स्वप्नाच्या दिशेने मी वाटचाल सुरू केली. आशा करते की मित्रांनो, तुम्हाला आजची कहाणी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचसोबत सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया आणखीन एका पुढच्या कहाणीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.